ॲडव्होकेट अविनाशराव नरसिंगराव देशमुख हे आपलं त्यांनी उमेदवारी डिक्लेअर करून आज प्रचारासाठी आपल्या वकील संघामध्ये त्यांनी भेट दिलेली आहे. तर ते जे 2026 बार काउन्सिलचं इलेक्शन जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची अधिकृत उमेदवारी जी आहे ती घोषित केलेली आहे आणि आज आपल्या वकील संघामध्ये ते मतदान हे करण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांचं मी वकील संघामध्ये स्वागत करतो आणि त्यांनी मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. प्रथमतः मी केज विधिज्ञ संघाचा आभारी थोडंसं एवढ्या करता की मी जसं ऐकतो तसं या बारची जी काही परंपरा आहे आणि प्रेमळपणा आहे, शॉर्ट नोटीसमध्ये तसं 2-3 वेळा माझ्याकडून पुढं मागं झालं कामाच्या व्यापाने काही वेळा याच्यामुळं, पण आपण सर्वांनी एवढं स्नेहाने माझं स्वागत केलं त्यामुळं मला थोडंसं भारावून गेल्यासारखं झालं. कारण या बारशी तसं म्हटलं तर माझा 3 पिढ्याचा संबंध आहे. बाळासाहेबजी खंदार यांच्या बरोबर थोडंसं काम करण्याचा, त्यांच्याबरोबर थोडंसं सहभागी होण्याचा, त्यांचा दिवाणीमधला अभ्यास, माझे वडील कैलासवासी नरसिंगरावजी दादा देशमुख यांच्या तोंडून त्यांच्याबद्दलचं आणि या बारबद्दलचं जे काही सिव्हिल साईडची जी एक घडी आपल्या भागामध्ये आहे, कारण आपल्या भागामध्ये लिटिगेशनचा जो एक सोर्स आहे, तो स्रोत हा शेती विषयाशी निगडीत अशा प्रकारचा आहे. त्यामुळं आपल्याकडे कसल्या प्रकारची इंडस्ट्री नसल्यामुळं किंबहुना झाली तर शेताच्या बांधावरून घरातल्या मारामाऱ्या हा सिव्हिल क्रिमिनल एवढा लिटिगेशनचा थोडा मर्यादित भाग असताना पण तरी देखील एक अमिट ठसा मला आपल्या भागातला निरनिराळ्या बारमध्ये दिसतो. म्हणजे केवळ केज बारमध्ये नाही तर बीडमध्ये सुद्धा केजकडचं एक जी परंपरा आहे लिटिगेशनची आणि मांडण्याची, कारण आमच्या भागामध्ये उस्मानाबादमध्ये सुद्धा तुम्हाला लागून असलेल्या कळमचं जे प्लीडिंग आहे त्याला कोणी नाव ठेवीत नाही. त्यावरून इथलं जे मातीतलं कस आहे तो कस लक्षात येतो. तसा हा बार आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान एवढ्या करता आहे की आमचं पूर्ण म्हणजे वडील असतील, भाऊ असतील, मी असेल, शेती विषयी निगडीत जेवढ्या काही समस्या आहेत त्याचं निराकरण करण्याकरता म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहिलो आणि त्यामुळं आपल्या सर्वांचं एक त्या पद्धतीचं योगदान त्याच्यामध्ये आहे. आपल्या भागामधले मोठे सावकार कदाचित केस तालुक्यामध्ये सुद्धा त्यांचं होतं लोढा फॅमिली, त्यांचं बहुतांशी त्यांच्या विरोधात काम करण्यात, शेतकऱ्याच्या आणि कष्टकऱ्यांच्या बाजूने उभा राहण्यात आमचा ऑफिसचा फार मोठा सहभाग त्याच्यामध्ये राहिला. तसंच या भागामधला राहिला. मी आंबेजोगाईला गेलो, तुमच्या भागामध्ये वरपगावची काही खंदारे मंडळी आहेत, विक्रमजी होते, परवाच त्यांचं निधनही झालं, अशी जी मंडळी होती त्यांचा एक फार मोठा सहभाग या कार्यक्षेत्रात ठसा उमटवण्यामध्ये आहे. त्यामुळे मला विशेष आनंद या बारमध्ये येण्यामध्ये आहे आणि मतं मागण्यात सुद्धा एक हक्काचं घर म्हणून मला इथं यावं असं वाटलं आणि येत असताना मग आपण सर्व असल्यानंतर यावं याला विशेष थोडंसं एक निराळं महत्त्व असो. थोडंसं विषयांतर जरी झालं तरी या बारचे अध्यक्ष सर्व सन्माननीय सिनियर, मी आपल्याशी हितगुज करत असताना 2-3 बाबींचा जरूर उल्लेख करावा असं मला वाटतंय. आपण ज्युडिशियरीमधलं आता तुम्हाला जिल्हा न्यायाधीशाचं कोर्ट आलं, नुसतं कोर्ट आल्यामुळं अधिकार क्षेत्रामध्ये आणि प्रकरणाच्या याच्यामध्ये काही निराळा असा फारसा फरक पडलाय असं वाटत नाही. त्याचबरोबर एक मोठी घटना 2 अशा झाल्या या बाबतीमध्ये. एक म्हणजे कधी नव्हे ती महाराष्ट्र शासनाला आणि हायकोर्टाला सुद्धा गट्ट्या लावून कावून हायकोर्टाने एक जाग आली. फेरफारची जी काही प्रकरणं आहे ती फेरफारच्या प्रकरणाच्या बाबतीत सुनावण्या घेतल्या पाहिजेत. नाहीतर आपण नेहमी करता असं पाहिलं की फेरसाठी अर्ज आला की 2 मिनिटात तो बॅकडेटेड एंट्र्या करून नो ब ऊ ना नोटीस बजावली, उजर नाही फेर म्हणलो.
मग तुमचे हक्क आहेत नाही काही तुम्हाला मांडायचं आहे नाही असा काही फारसा विषय नसायचा. MLR कोड खालच्या ज्या कारवाया आहेत त्याला पूर्वी काहीतरी एक महत्त्व तरी होतं, ते अधिकारी ऐकत असत. पण आता मला असं बरं का, मी तुमची क्षमा मागतो, मी थोडीशी त्या बाबतीमध्ये काही सिनियर मंडळी त्याच्यामध्ये या वयाच्या माणसाने, आता यांनी मला सांगितलं 80 वर्ष झालेलं आहे, यांनी एखाद्या गिरदावर कडं जाऊन प्लीडिंग करावी आणि त्याला काही सांगावं अशी मला वाटत नाही. मी म्हणजे त्या बाबतीमध्ये थोडासा विरोधी आहे या बाबतीतला. कारण ती नातवाच्या वयाची पोर आहेत तसं बघितलं तर, आणि त्यांच्यासमोर आम्ही म्हणायचं साहेब. आणि त्याची सगळ्यात मोठी अडचण अशी की तो अतिशय रिलक्टंट असतो आपल्याकडं. मग चूक असेल बरोबर असेल, तू काय निकाल द्यावा याच्याबद्दल आमचं काही मत नाही, पण तुझ्यात आमची डिग्निटी मेंटेन होणं हा जो प्रकार आहे तो काही होत नाही. आणि त्याकरता म्हणून आम्ही सातत्याने, याच्या अगोदर मला चांगला आठवत आहे MLR कोडमधला हा जो लिटिगेशनचा फ्लो आहे त्याचं ॲडज्युडिकेशन जे व्हायला पाहिजे, ज्याची निर्णय होण्याची प्रक्रिया जी आहे ती न्यायालयाकडे वर्ग केली जावी. त्याच्यामुळं कारण आपल्याला आता तसं फारसं अवघड नाही. ते समरी एन्क्वायरीचे जे प्रकार आपल्याकडं ॲप्लिकेशन्स विच रिक्वायर्ड ज्युडिशियल एन्क्वायरी अँड नॉट रिक्वायर्ड ज्युडिशियल एन्क्वायरीचे ॲप्लिकेशन्स आपल्याकडे फार थोड्या प्रमाणामध्ये चालतात. तर तसं काहीसं प्रकरणामध्ये ते समरी नेचरच्या एन्क्वायऱ्यासाठी त्यांनी इकडं वर्ग करणं केलं पाहिजे असं आमचं मत आहे. आणि याच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने प्रयत्न उस्मानाबादमधूनही केली, काही वैयक्तिक पातळीवरती झाली, पण तितकंसं काही यश म्हणावं असा रिस्पॉन्स आजचं जे काय, कारण तिथं काय झालेलं आहे आता बार काउन्सिलचं जर आपल्याला सपोर्ट त्याच्याबद्दल महाराष्ट्र आणि गोवाचा पाहिजे असं म्हणत होतं, तर पुरेशा प्रमाणामध्ये आपलं रिप्रेझेंटेशन जात नाही. सिनियरच्या काळामध्ये त्यांनी ते दिवस पाहिले असतील, आम्ही बॅलेट गोळा करून देत होतो, बॅलेटवरती वोटिंग होत होतं, यांच्या घरी बॅलेट यायचा, मग आमच्यासारखा ओळखीचा माणूस जायचा, ते बॅलेट घ्यायचा आणि पाठवून द्यायचा वरती, आणि ते वोटिंग होत होतं. ते थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं काही वाद निर्माण झाली आणि आता बॅलेट आपल्या हातात यायला लागलेलं आहे. हातात आल्याबरोबर त्याची एक दुसरी बाजू अशी झाली की या बॅलेटमध्ये आपण पाहिल्यानंतर सुरुवातीची जी 3-4 टर्मच्या अगोदरची परिस्थिती अशी होती की उभा राहणारी मंडळी कोण, पुणे, मुंबई, औरंगाबाद खंडपीठ झाल्यानंतर औरंगाबाद, म्हणजे ज्या बारमध्ये आपल्या प्रश्नांबद्दलची सद्भावना, इथल्या प्रॉब्लेमविषयी काही त्याचं मांडलं पाहिजे, हे व्यासपीठ आहे असं न मानणाऱ्याचा भरणा अधिक होता. त्यामुळं आम्ही उस्मानाबादकरांनी साधारणतः 2003-04 साली एक निर्णय घेतला की आपलं रिप्रेझेंटेशन तिथं झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केले आणि लातूरने त्यावेळेस थोडासा पुढाकारही घेतला. उस्मानाबाद आणि लातूरचं मिळून जॉईंट असा एक मेंबर द्यायचा असं थोडंसं आम्ही ठरवलं. आणि आम्ही रामगरड हे पहिले कॅन्डिडेट राहिले ज्यांना आम्ही उस्मानाबादचं निवडून दिले. त्यानंतर लातूरकरांची टर्न होती, आम्ही उस्मानाबादवाल्यांनी माणूस उभा केला नव्हता, पण लातूरमध्ये 2 भाग झाले आणि आता लातूरमधली ती दुही काही कमी होण्याची चिन्ह नाही. आता तर मी असं ऐकून आहे की तिथं 3 पुरुष आणि 2 महिला कॅन्डिडेट आहेत. ही आपल्यातली अंतर्गत लाथाळी आहे, ही कमी होत नाही आणि याचा दुष्परिणाम आपल्या रिप्रेझेंटेशनवरती होतो. म्हणून कमीत कमी डिव्हिजन जेवढं होईल तेवढं बरं. आणि आपल्या ग्रामीण भागामधून प्रश्नाची जाण असणारे, ॲटलिस्ट तिथं मांडणारे तरी माणसं पाहिजे, आणि असं माझं ठाम म्हणणं आहे. त्याचबरोबर आणखीन एक घटना काल परवा झालेली आहे. बर्थ आणि डेथ रजिस्ट्रेशन ॲक्ट खालच्या एन्क्वायऱ्या, पूर्वी आपण इंडियन सक्सेशन ॲक्ट आणि बॉम्बे रेग्युलेशन ॲक्ट अशी 2 ॲक्ट आहेत. इंडियन सक्सेशन ॲक्टमध्ये आपण सक्सेशन सर्टिफिकेट क्लेम करीत होतो, समरी एन्क्वायरी आहे. त्यामध्ये सुद्धा आम्हाला अनुभव थोडासा विचित्र वाईट आहे, पण काही असो ठीक आहे. आणि बॉम्बे रेग्युलेशन खाली सुद्धा आपल्याला हेअरशिप सर्टिफिकेट क्लेम करण्याकरता प्रोसिडिंग दाखल करता येतात. पण त्यामधली एक मोठी अडचण पूर्वी अशी असायची की त्यात आक्षेप आल्याबरोबर ते सिनियर डिव्हिजनकडे वर्ग व्हायचं. आजही ती सिनियर डिव्हिजनकडे वर्ग होत आहेच, पण आपल्या सुदैवाने काही सिनियर डिव्हिजनचे कोर्ट्स आता तालुका लेवलला आल्यामुळं ते इथं कामं चालतील.
आमच्यासारख्याचं म्हणणं असं आहे की हे समरी एन्क्वायरी आहे, याच्यामध्ये तुम्ही ॲडज्युडिकेशन ऑफ द राईट काही करत नाही. कन्सिस्टंटली सुप्रीम कोर्टापर्यंतचे केस लॉज असे आहेत की या ज्या काही हेअरशिपचे डिक्लरेशन होतात, हेअरशिपचे एखाद्याला देतात, त्याच्यामुळं राईट क्रिएट होत नाही. मग असे जे काही तुम्ही आता स्पेशल ट्रायब्युनल त्यांनी ते बर्थ आणि डेथ रजिस्ट्रेशनच्या ह्याच्या खाली केलं आणि ते रेव्हेन्यूकडे वर्ग केलं, पण रेव्हेन्यूकडचा आपला अनुभव हा तितकासा सुखवा नाही. जसं मी MLR कोडच्या प्रोसिडिंग सांगितलं, माझं तर म्हणणं असं आहे MLR कोडच्या सुद्धा आता टेनन्सीचा जवळपास कायदा हा विस्मृतीत गेला. कधी कधी लोक आम्हाला असं म्हणतात, मला आश्चर्य वाटतं त्याचं, की कुळ कायदा संपला. आता त्यांना सांगायचं कसं की कुळ कायदा संपलेलाच नाही. पण तो कुळ कायदा नेहमी म्हणून तर म्हटलं जातं वन्स अ टेनंट ऑलवेज अ टेनंट. तर टेनन्सी ॲक्ट खालची सुद्धा MRT देण्याच्या ऐवजी तुम्ही इकडं वर्ग करा आणि सिव्हिल कोर्टाकडे ते ज्युरिडिक्शन आलं पाहिजे या मताचा मी निश्चित आहे. आणि ती मतं सातत्याने मांडत राहणार. काय असेल ते असेल, निर्णय काय निर्णयाचा विषय नाही मला त्याच्याशी. पण ही जी भूमिका आहे ती नवीन पोरांना, नवीन माणसांना, कारण आपण एक अनुभव जरूर घेतला. आता मी सिनियर NF आहे, आमचे दोष आहेत जरूर आहेत, पण त्याला दोषाला सुद्धा एक निराळी झालर आहे. कारण आपल्या भागामध्ये फायनान्शियल कॅपॅसिटी जी आहे लिटिगंट्सची ती एवढी साऊंड नसते की त्यांनी 2-2, 3-3 वकिलाचा भार सहन करावा. तसं होत नाही आणि अशक्य कुठली गोष्ट आहे की ज्युनियर्सला सिनियरने काही पैसे देणं आणि मदत करणं काही प्रमाणामध्ये थोड्या प्रमाणात सुरू झालेलं आहे, पण काही होऊ शकत नाही सर्वशांत. तर अशा परिस्थितीमध्ये त्याला हे जे असे PT मॅटर्स आहेत ज्याच्यामध्ये आपण पूर्वी काही सिनियरला त्या PT केसेस होत्या याची जाणीव असेल, हे PT केसेससाठी आपल्या इथं आपण मराठवाड्यातली लोक असल्यामुळं आपल्याला ते जुनं हैदराबाद स्टेटच्या काळामधलं त्याची कल्पना आहे. तर अशी थोडीशी PT केसेससाठी एक छोटासा कोर्स 10वी नंतर केला, त्या वकिलाला त्या केसेस चालवायचे अधिकार होते. तसं हे ज्युनियर असतील त्यांना हे सहज अवेलेबल होणारं आणि विशेष श्रम नसलेलं असं एक फोरम आहे. आणि ते निश्चितपणाने न्यायालयाकडे ते वर्ग होणं त्याचं अधिकार क्षेत्र हे काळाची गरज आहे. कारण आपणाला अनुभव असा आहे की रेव्हेन्यूमध्ये कुठलाही माणूस गेले की अगोदर पैशाचं बोलतो, आपल्याला दलाल बनविण्याचा त्याचा धंदा सुरू होतो. मग आपल्याला वकिली सोडून दलाली करायची पाळी येते. इच्छा नसताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये इंडल्ज होत राहतो, काही वेळा होत नाही, त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. हे संपलं पाहिजे असं या मताचा मी निश्चित आहे. आणखीन एका बाबीचा उल्लेख मी आपल्यासमोर करेन की रिट ज्युरिडिक्शन जे आहे आर्टिकल 226-27 खाली जे मॅटर्स, आता आपण कोर्ट कमिशनरचं काम पाहतो, ॲप्लिकेशन रिजेक्ट झाल्याबरोबर तुम्हाला हायकोर्टाशिवाय पर्याय राहत नाही. किंवा साक्षीदार नोंदवायचा नाही नोंदवायचा, एखाद्या साक्षीचा भाग त्याच्याबद्दल काय करायचं आहे नाही करायचं आहे, प्लीडिंगमध्ये अमेंडमेंट केली तर त्याच्याबद्दलचं काही विषय आहेत. तसंच फौजदारीमध्ये सुद्धा काही भाग असे आहेत की ज्याच्यात तुम्हाला डायरेक्ट हायकोर्टाशिवाय दुसरीकडं स्कोप नाही. तर असे छोटे छोटे सुद्धा जे काही भाग आहेत, पूर्वी रिव्हिजनल पॉवर्स होत्या, त्या रिव्हिजनल पॉवर्स हायकोर्टालाच होत्या, त्या पॉवर्स सुद्धा त्यांनी खाली डेलिगेट केल्या पाहिजेत आणि खालच्या कोर्टाला, आता इथं डिस्ट्रिक्ट कोर्ट आले, माझं असं स्पष्ट मत आहे फारसा फरक आपल्या ह्याच्यामध्ये पडत. असं नवीन लिटिगेशन काहीतरी, नवीन फोरम काहीतरी क्रिएट झाल्याशिवाय आपल्याला त्याच्यात स्थैर्य येणार नाही. नवीन लिटिगेशन आलं पाहिजे अशी परिस्थिती आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. आणखीन एक मुद्दा मला तुमच्या सगळ्यांसमोर मांडायचा आहे तो असा की आपली सिटिंग अरेंजमेंटबद्दलचं आहे, जे अगदी बऱ्याच, आता आपले सिनियर मंडळी सुद्धा सांगतील, सातत्याने ॲडव्होकेट्स आर द ऑफिसर्स ऑफ द कोर्ट म्हणून हायकोर्ट सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये लिहिलेलं असतं. पण आता यांची 80 वर्ष झालेली, माझी सुद्धा आता 60 ओलांडलेली आहे. आमच्या पूर्ण आयुष्यामध्ये कुठल्या ज्युडिशरीच्या माणसाने रिस्पेक्ट दिलाय ऑफिसर म्हणून असं मला स्मरत नाही. ते दबतंय कधी तुमचं काहीतरी त्याच्याकडं, त्याचं काय अडकलेलं असलं आणि ही जरा करू शकण्यासारखा माणूस आहे म्हणजे की त्याला दबते. पण तरी सुद्धा एक रिस्पेक्टफुल पाहण्याचा जो दृष्टिकोन लॉयर्सबद्दल असला पाहिजे, ज्युडिशियरीकडं असलं पाहिजे त्या बाबतीमध्ये. आणि मग या दृष्टीनं
आपली इथं बसण्यापासूनची भांडणं आहेत. आता इथलं मला माहित नाही, तुम्ही हे जे टाकलेलं बाहेरच्या बाजूला आहे याच्याबद्दलची तुमच्या इथं झाडे आहे म्हणून तुमची सोय आहे, पण आमच्या भूम तालुक्यात अशा छपऱ्या मारलेल्या आहेत आणि प्रत्येक ॲडव्होकेटला कोर्टाने नोटिसा दिलेल्या आहेत. आता कळमला सुद्धा मी बघितलं, बरीच मंडळी इकडल्या बाजूला बाहेर बसलेली असते. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला तुमचा पार्ट समजता, कागदावर लिहिण्यापुरतं काय, प्रत्यक्षामध्ये तुम्ही आम्हाला काय फॅसिलिटीज देणार आहेत? निदान आमची स्वच्छता आम्ही 12-12 तास काम इथं करतो, 14-14 तास आपण इथं काम करतो, मग त्यावेळी आम्हाला तहान लागते, जेवण आहे, पाणी आहे, लघवी आहे, देहधर्म चुकलेला नाही, तर त्याची सुविधा त्याला बसण्याकरता, त्याला लिटिगेंटला बसण्याकरता सोय करायला सुद्धा या बिल्डिंग प्लॅनमध्ये तुम्ही बारच्या मेंबरचा सहभाग जरूर करावा. नाहीतर तुम्हाला तुमच्या जवळचं उदाहरण आहे बघा, इथलंही आहे इथलंही आहे. कळमला अशा 2 रूम, लेडीज रूम आणि जेंट्स, तर त्याला तिथं दुसरी सुविधा नाही, तुम्हाला टेबल नाही, खुर्ची नाही, आणि याच्यात टेबल मांडल्यानंतर 10च्या पुढं 15च्या पुढं वकील बसू शकतील अशी परिस्थिती नाही. तर इतकं अकोमोडेशन तुम्ही आम्हाला जरूर दिलं पाहिजे. आता तर आम्ही आमच्या खर्चाने शेड मारायला तयार आहेत, काही माझी मित्र मंडळी मारतात, त्याला तुम्ही नोटिसा देतात. तर अशी परिस्थिती आहे. फक्त मला एक ठिकाणी असा बार चांगला बघायला मिळाला बघा, बडोद्याला. योगायोगाने बडोद्याच्या, आणि मला थोडीशी सवय आहे, मी जिथं जिथं जातो, मी इंदोरचा बार बघितला, बडोद्याचा बार बघितला, इकडं कर्नाटकात गेलो होतो, तिथले बार, तिथल्या कोर्टाच्या बिल्डिंगला भेट देतो, त्याच्याशिवाय मला चेक पडत नाही, गेल्याचं समाधान लाभत नाही. पण तिथला बार जो आहे 3 मजली 2-3 इमारती आहेत, आणि कोर्ट रूम मध्ये सुद्धा पूर्ण कोर्ट हॉल, डिस्ट्रिक्ट कोर्टाची इमारत आहे सर, पूर्ण AC आहे. तुम्हाला सगळ्या बाजूला, सगळ्या कोपऱ्याला त्यांनी लिफ्टची सोय केलेली आहे. असा तुमच्या या पूर्ण कोर्ट रूम एवढ्या, नुसतं पार्किंगची सोय आहे त्यांची. मग आता आपण तर भले काही असलं तरी सुद्धा वकील झाल्याबरोबर आपल्याला मोटरसायकल किंवा 4 व्हील घेऊनच यावं लागतं. आता आमचा काळ गेला, आम्ही पायी, आमची तर मागची पिढी सगळी पायी आली. पण आता ते आले तरी मला एका जजनी म्हटलं की काय त्या म्हाताऱ्यासारखा येता तुम्ही, म्हणले मी ज्युनियर होतो आणि हातात गाऊन घेऊन चाललो, तर त्याने मला डायासवरून थोडंसं सुनावलं. म्हटलं असं नाही यायचं, कसं आलं पाहिजे वकिलांनी, पॉश गाडीत आलं पाहिजे. होय साहेब, गाडीत आलं पाहिजे, सगळं खरं आहे तुमचं म्हणणं. ते मुंबई पुण्याच्या संकल्पना इथं राबत नाही, पण आता आपल्या इकडं सुद्धा ती तशी परिस्थिती आली. पार्किंगची व्यवस्था आहे, महिला आता भगिनी इथं आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा सेपरेट आणि सुसज्ज असा बार असणं काळाची गरज आहे. आता आम्ही आमच्या उस्मानाबादमध्ये थोडीफार सोय केली, पण ती सोय काही ठिकाणी मर्यादित होऊ शकते, त्याला सुद्धा मर्यादा आहे. आम्ही बार रूम सेपरेट थोडंसं करायचा प्रयत्न केलेला आहे. नवीनही आता जवळपास आमची इथं 100-1 महिला, 100-150 महिला आहेत बार मेंबर्स, तर त्यांना बसायला काही 2 मिनटं आराम करायला असं कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. त्याकरता माझं असं स्पष्ट मत आहे की ह्या वेदना ह्या मांडणारा एक आपल्यातला, आपल्या भागातला माणूस म्हणून मी तुमच्यासमोर आलेलो आहे, आणि आपण त्याबद्दल सहकार्य करावं. एक स्टायफंडबद्दल मी तुम्हाला सांगेन, दोन्ही वयोवृद्ध माणसांसाठी सुद्धा, जे माझे कलिग आहेत आता 80-85 वर्षाच्या नंतर आमचं पूर्णविराम होतो आपल्याला, कारण आपलं हे चालतंय तोवर तर आपलं बंद नसतं, पण शरीर थकल्यानंतर मर्यादा येतात, आणि त्यावेळी आपण नेहमी पाहतो की आपल्या भागामध्ये प्लॅनिंग अपुरं पडतं, विम्याची सोय नसल्यामुळं, आणि आता विम्याशिवाय दवाखाना संकल्पना करवत नाही. कोरोनामध्ये जसं आपले एक मित्र गेले म्हणून काळे माझे सहकारी होते, हां, उस्मानाबादला आमची 17 माणसं गेली, आणि कमीत कमी आणखीन 10-20 माणसं असं आहेत, त्यामध्ये मी एक आहे की ज्यांनी रेमडेसिवीरचा पूर्ण कोर्स केलेली माणसं आहेत. मग ते खरं खोटं हा भाग सोडा, पण एक मेडिकल एड म्हणून मिळणं, आता माझी परिस्थिती होती केलं नाही, ते मला म्हणत होते तू नुसतं सर्टिफिकेट आणून दे, तुला 50,000 देतो, पण मी म्हटलं नको, मी करू शकतो, मला त्याची फारशी आवश्यकता वाटत नाही. माझी परिस्थिती नसती तर कितीतरी माझे बांधव असे होते की ज्यांना आम्ही 5,000 रुपयाचं धान्याच्या पिशव्या तयार करून फूड पॅकेजिंग दिलेले होतं,
तर ते घ्यायला यायला त्यांना लाज वाटायची, पण विलाज नसायचा. मग आम्ही असं सांगितलं की आता तरुण मंडळी आहेत, त्या तरुण मंडळीने आपल्या मित्राच्या घरी पोच करा. कारण आता आम्ही जरी सिनियर असलो तरी त्यांना त्या लेकरांना आम्ही काय म्हणणार, आणि त्याला वाईट वाटायचं ना की ह्याच्याकडून घ्यायचं आहे, बरं वाटत नाही. डिग्निटीच्या दृष्टीनं त्याला ते बरं वाटायचं नाही. अशा स्कीम आहेत ज्या स्कीम, माझं मत असं आहे की बार काउन्सिलने एक वेळ त्या मेंबर्सला भत्ता नाही दिलं तर चालू शकतंच आहे, पण त्या पैशामध्ये आपल्या इथं त्या स्कीम राबू शकतात. त्यांचे खर्चाचे आकडे बघितल्यावरती आपल्याला भोळ येईल असे आकडे असतात, ते बाहेर येऊ देत नाही. आपल्या इथं बार्शीचे एक वकील आहेत, त्यांनी तुमचं खर्चाचा तपशील द्या म्हणून मागणी केली तर त्याला अजून मिळालं नाही. ते सातत्याने प्रयत्न करतात. पण झालटे म्हणून आहेत, ते त्यांचं नावही मला तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, पण त्यांनी तपशील दिला नाही. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर आमचे प्रतिनिधी आहात तर या ज्या काही बाबी आहेत या बाबींचा तुम्ही विचार करता का नाही, तुम्ही काही होतंय का नाही. तर वन टाइम वेलफेअर फंडातली जी स्कीम होती 30,000ची ती बंद पडलेली आहे. 30,000 रुपये मिळत होते रिटायरमेंट नंतर, ते 3 लाख केले म्हणून सांगितलं, पुन्हा 5 लाखाचं बिल सबमिट केलं म्हणले, पण त्याच्यात काही सुधारणा नाही. तर कदाचित आपल्या इच्छाशक्तीचा अभाव तिथं आहे का त्या मेंबर्सच्या. आणि मग असे जे प्रश्न आहेत, आता 30,000नी 3 लाखाने 5 लाखाने काय होणार नाही. 1-2 तोळे 3 तोळे सोनं ती स्कीम पूर्ण होईपर्यंत एवढीच त्याची व्हॅल्यू राहील. 40-50 लाखाच्या पुढची अमाऊंट मिळाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आपल्या शेजारच्या राज्यामध्ये कर्नाटकासारख्या स्टेटमध्ये वेलफेअर फंडाच्या मार्फत पैसे दिले जातात ॲडव्होकेट रिटायर झाल्यानंतर त्यांना. मी काही ती 40-1 लाखाची ती स्कीम असं ऐकून आहे. तर अशी स्कीम, महाराष्ट्र हा देशात एक प्रगत राष्ट्र आहे आणि बहुसंख्य वेळा आपण पाहिलं की मुख्यमंत्री हे आपले बांधव असतात. मला त्यांच्या कोणाच्या राजकारणात पडायचं नाही. माझा फक्त प्रश्न आपल्या वकिली विषयाशी निगडीत असल्यामुळं त्याच्यात बोललं तर गैरसमज करू नका. मला असं वाटतंय की मग अशा लोकांसाठी आपण काहीतरी निराळं काही विचार करायची गरज आहे का. जर तुम्ही असं म्हणता, एक स्टेटमेंट आहे साहेब, हे वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल इज अ क्रिएशन ऑफ स्टॅच्यूट. ॲडव्होकेट ॲक्ट खालची ती संस्था आहे, ती स्वायत्त नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सुप्रीम कोर्ट म्हणतं हु आर यू. बऱ्याच केसेसमध्ये त्यांनी असं प्रश्न केलेले आहे. ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया हे आपल्या बार काउन्सिल ऑफ इंडियाचे एक्स ऑफिशिओ चेअरमन आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्राचे अटॉर्नी जनरल जे असतात ते एक्स ऑफिशिओ चेअरमन असतात. त्यामुळे त्यांची बघण्याची दृष्टी निराळी आहे. आपण स्वायत्त झालं पाहिजे, स्वायत्त असलं पाहिजे. आपल्याला त्या पद्धतीनं तसे स्कीम राबवता येणं गरजेचं आहे. ज्युनियर्ससाठी सुद्धा आता काही मंडळीने त्याच्याबद्दलचं काढलंय की ज्युनियरला स्टायफंड म्हणून त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटने 20,000 रुपये मंजूर केले म्हणून एक पोस्ट फिरायला लागली. पण मला असं वाटायला लागलं की लाडक्या बहिणीसारखे हे लाडकी ज्युनियर स्कीम राहते का काय. इलेक्शन आहे तर त्याचं थोडंसं उहापोह होणं आणि नंतर बसनात जाणं. तेही बिल पडले असं म्हणतात की स्कीम मंजूर आहे असं म्हणत नाही. मग इतके दिवस इतकी वर्ष का लागावी. आणि 20,000चा आकडा तरी तुम्ही कुठून टाकलाय. मग त्याचं काय रिझोल्युशन, त्याचं काही विषय काही झालेत का. अशा ह्या ज्या माझ्या मित्रांना सुद्धा, कारण आता आपण नेहमी म्हणतो, तुम्ही सांगितलं गमतीनं असं म्हणलं जातं वकिलीच्या बाबतीमध्ये, वकिलांचा हनीमून म्हातारपणी साजरा होतो. तर माझ्या ज्युनियरने किती वर्ष वाट बघायची आहे. कारण त्यांचे मित्र नोकरीला लागले, क्वालिफिकेशन डिग्री हातात आल्याबरोबर पैसे खर्चायला त्यांच्याकडे पैसे असतात, पगार असतो, काहीतरी सोर्स त्यांच्या याचा होतो. पण माझ्या ज्युनियर्सला ते मिळत नाही. त्यांना 7-7, 8-8, 10-10 वर्ष. आणि मी जरी सिनियरच्या ऑफिसला प्रॅक्टिस केलेली असली तरी सुद्धा मी सुद्धा तुमच्यासारखा 6-6 महिने खिशात पैसे नसणारा माणूस होतो. कारण पक्षकार सिनियरकडे फीस जमा करायचा, वडील म्हणून मला पुन्हा त्या पक्षकारांनी काही द्यावं ही अपेक्षा ठेवता येत नव्हती, मागता येत नव्हतं. आणि आमची तर तुम्ही जवळून लांबून प्रसिद्धी ऐकून असाल, पक्षकाराला त्रास द्यायचा नाही पुन्हा, हे ब्रीद वाक्य असल्यामुळं. आणि आजही आम्ही तो पाळता आला.
कारण एक होतं की मला खायला प्यायला घरून मिळत होतं, पण माझे कारण पत्नी सुद्धा अडचण करते हो, काय मागायचं म्हणलं की ज्युनियरची इतकी पंचायत असती, लग्न तर करून दिलं, करायचं काय? त्या अशा ह्या ज्या काही समस्या आहेत याच्या प्रश्नाची तड लागली पाहिजे असं मला वाटतं. आपण सर्वांनी या बाबीचा जरूर विचार करावा. आणि मी आणखीन एक बाब आपल्यासमोर जरूर म्हणतो की नवीन माणसाला, नवीन रक्ताला वाव दिल्यानंतर सुधारणा होते या मताचा मी निश्चित आहे. त्यामुळं आपण या दृष्टीने विचार करा. मला माझं हितगुज मांडण्याकरता आपण संधी दिली, शांत चित्ताने माझं म्हणणं ऐकून घेतलं. कदाचित माझे प्रयत्न तुमच्या सहकार्याशिवाय अपुरे आहेत याची मला पक्की जाणीव आहे, आणि आपण मला ते सहकार्य कराल. आणि एक गोष्ट निश्चित मित्र, की तुमचं नाव, तुम्ही दिलेलं मत हे खाली बघायला लावणारं नसेल एवढीच गॅरंटी मी तुम्हाला देईन. आणि तुमच्या प्रश्नाची तड निश्चित लावण्याकरता प्रयत्न करेन. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. आणि ऋण व्यक्त करायची आपण जर संधी दिली तर निश्चितपणाने काही भेट तर देणार. मी अधूनमधून येत असतो, तसं काही भावगं नाही. थँक्यू.